वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लोकशाही संपुष्टात आली आहे का असा प्रश्न इथल्या सर्वसामान्य मतदारांना पडला। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीपासूनच हे अधोरेखित केलं होतं, निवडणुका जर ईव्हीएम वर झाल्या आणि बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत तर लोकशाही आणि संविधान दोन्हीही संपुष्टात येईल। महाराष्ट्रात मतदान करायला अवघे 1 तास उरले असताना ते निकाल लागण्याच्या दिवशीपर्यंत मतदारांची संख्या तब्बल 75 लाखाहून अधिक वाढली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर ठरतं। या पत्रात त्यांनी 3 प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाला मागितली आहेत। सर्वप्रथम निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावं की एका मतदाराला मतदान करायला किती वेळ लागतो। जिल्हा निवडणूक अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर आणि परिवेशक यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का आणि ती असल्यास त्याचा तपशील आहे का। तिसरा प्रश्न असा की जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर यांनी 20 नोव्हेंबर म्हणजेच मतदानाच्या दिवशी अवघे 1 मिनिट उरली असताना म्हणजेच 5:59 रांगेत उभे असलेल्या मतदारांना जी टोकन वाटली त्याची संख्या त्यांनी नोंदवली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील काय, असे 3 महत्त्वाचे प्रश्न ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पत्रामार्फत निवडणूक आयोगाला विचारले आहेत आणि या प्रश्नांच्या उत्तराकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने स्वाक्षरी मोहिमेमार्फत राज्यभरात ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाची सुरुवात केली आहे।